जम्मू काश्मीर म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे भारताचं नंदनवन। जम्मू काश्मीरमधल्या अनेक खोऱ्यांमध्ये भारतीय पर्यटक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्याच जम्मू काश्मीरमधल्या निसर्गाचा वैभवाचा आनंद लुटण्यासाठी अनेक खोऱ्यांमध्ये पर्यटनासाठी जात असतात। मात्र 22 एप्रिलचा दिवस जो आहे तो प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये काळा दिवस म्हणून गणला गेला आणि याच 22 एप्रिलच्या दिवशी पाकिस्तानातून आलेल्या 4 दहशतवाद्यांनी 26 निष्पाप भारतीय नागरिकांवरती गोळीबार केला आणि याच दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला। खरं तर जम्मू काश्मीरमध्ये गेलेले पर्यटक जे आहेत ते पहिल्यांदा जम्मू काश्मीर फिरण्यासाठी गेलेले होते, मात्र घरी येताना त्यांचे मृतदेह जे आहेत ते घरी न्यावे लागले। हा खरं तर दुर्दैवी दिवस जो आहे तो मृतांच्या कुटुंबियांच्या सदस्यांसोबत खरं तर घडला आणि त्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये संतापाची एक चीड निर्माण झाली आणि पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे ही भावना प्रत्येक भारतीयाची झाली आणि पाकिस्तानला धडा शिकवा ही खरं तर आर्त विनवणी जी आहे ती प्रत्येक भारतीय करू लागला। त्याची सुरुवात झाली ते म्हणजे 22 एप्रिलला ज्या दिवशी दहशतवादी पाकव्याप्त खरं तर काश्मीरमध्ये आलेले होते, ज्या बैसरन व्हॅलीला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं, त्या मिनी स्वित्झर्लंडमधल्या खरं तर म्हणजे बैसरन व्हॅलीमध्ये साधारणतः दुपारी 4च्या दरम्यान गोळीबाराचा आवाज जो आहे तो यायला सुरुवात झाली आणि गोळीबाराचा जसा जसा आवाज यायला सुरुवात झाली त्यावेळेस पर्यटकांची धांदल जी आहे त्या परिसरामध्ये उडालेली पाहायला मिळाली। खरं तर तिथल्या अनेक स्थानिक नागरिकांनी सांगितलं की ज्यावेळेस सिंह या खरं तर परिसरामध्ये येतो त्यावेळेस अशा पद्धतीचा आवाज जो आहे तो काढला जातो, त्यामुळे खरं तर या सिंहापासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक जे आहेत त्या परिसरामधून खरं तर आपला बचाव करण्यासाठी पळ काढायला लागले आणि एकच गोंधळ जो आहे तो परिसरामध्ये निर्माण झाला। मात्र तिथल्या खरं तर सांगितलेल्या स्थानिक पर्यटकांनी जे खरं तर पर्यटनासाठी गेलेले होते आणि ज्यांच्या कुटुंबातल्या सदस्याला दहशतवाद्याच्या खरं तर गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडावं लागलं त्या कुटुंबातल्या सदस्यांनी सांगितलेला थरार जो आहे तो मात्र अंगावरती काटा आणणारा होता। खरं तर ज्या कुटुंबातले सदस्य मृत्युमुखी पडले त्या कुटुंबातल्या सदस्यांनी सांगितलं की ज्यावेळेस दहशतवादी आलेले होते त्यावेळेस त्यांनी धर्म विचारून कर्त्या पुरुषाला गोळ्या घातल्या आणि जवळपास 26 घरांवरचं कर्त्या पुरुषाचं चित्र तर हरपलंच, मात्र अनेक माई भगिनींच्या कपाळावरचं कुंकू जे आहे ते पुसलं गेलं। याचा बदला म्हणून खरं तर भारतानं पाकिस्तानवरती कारवाई करायला सुरुवात केली। त्याची सुरुवात झाली ती म्हणजे भारतानं पहिला पाकिस्तानला दणका दिला तो म्हणजे पाकिस्तानी हे दहशतवाद्यांचे तळ जे आहे पाकिस्तान पोचतोय आणि हा हल्ला जो आहे तो पाकिस्तान पुरस्कृत आहे ही भूमिका पहिल्या दिवशीपासून भारतानं घेतली आणि पाकिस्तानवरती कारवाई करण्याच्या इराद्यानं भारतानं पहिला दणका जो आहे तो पाकिस्तानला दिला तो म्हणजे सिंधू जलकरार जो आहे तो भारतानं स्थगित केला। पाकिस्तानमध्ये जाणारं पाणी जे आहे ते भारतानं थांबवलं आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो पाकिस्तानला बसला आणि त्यानंतर पाकिस्तान सातत्यानं भारताला जो आहे तो युद्धाच्या धमक्या देऊ लागला। दुसऱ्या बाजूला भारतानं युद्धाचा सराव सुरू केला। रफाईल विमान असतील, आपली नौसेना असेल, त्याचबरोबर वायुसेना असेल आणि आपली लष्कराची सेना असेल ही तिन्ही दलं जी आहे ती सज्ज ठेवली आणि पाकिस्तानला सज्जड इशारा दिला की यापुढे पाकिस्तानमधल्या कुरापती जो आहे तो भारत सहन करणार नाही आणि भारत त्याच पद्धतीनं उत्तर देईल अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा भारतानं घेतला। खरं तर 22 एप्रिलला ही घटना घडली, त्यानंतर जवळपास 15 दिवस भारतानं पाकिस्तानवरती कारवाई करण्यासाठी घेतले, मात्र भारतानं ही कारवाई करताना अत्यंत सावध पद्धतीनं पाकिस्तानला खरं तर सावध केलं। त्याचं कारण होतं ते म्हणजे आजच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्रालयानं ठरवलेलं होतं की सगळ्याच खरं तर जवळपास 244 जिल्ह्यांमध्ये देशातल्या आज युद्धाचा मॉकड्रिल जो आहे तो केला जाणार होता। त्यामुळे पाकिस्तानला वाटलं की आता खरं तर भारत जो आहे तो युद्धाची तयारी करतोय, त्यामुळे पाकिस्तान जो आहे तो निवांत होता। मात्र एकीकडे खरं तर मॉकड्रिलची तयारी सुरू असतानाच आजच्या दिवशी भारतानं ऑपरेशन सिंदूर हे खरं तर यशस्वी ऑपरेशन जे आहे ते राबवलं आणि थेट पाकिस्तानच्या खरं तर हवाई अड्ड्यामध्ये म्हणजे पाकिस्तानच्या दहशतवादी तळांमध्ये घुसून मारा केला आणि पाकिस्तानमधले 9 दहशतवादी तळं जे आहे ते उद्ध्वस्त केली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे नाव देताना खरं तर भारतीय सैन्याने ठरवलेलं होतं की खरं तर पहलगाममध्ये जो दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या प्रत्येक माई भगिनीनं जो आक्रोश केला त्याला आता उत्तर द्यायचं होतं आणि त्या माई भगिनींना न्याय द्यायचा होता। त्यांच्या कपाळावरचं कुंकू जे आहे ते पुसलं गेलेलं होतं, त्यामुळे त्यांनी ऑपरेशनला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर। आणि आज खरं तर भारतानं मध्यरात्री 1:05 रफाईलच्या माध्यमातून सॅटेलाईट जे आहे क्षेपणास्त्र जे आहे ते थेट पाकिस्तानमधल्या 9 दहशतवाद्यांच्या तळावरती डागली आणि 24 मिसाईलच्या माध्यमातून खरं तर पाकिस्तानवरती हल्ला करत भारतानं दाखवून दिलं की हो आम्ही दहशतवाद्यांचे कुरापती जे आहे ते सहन करणार नाही। मग ते लष्कर-ए तैयबाचे तळ असतील, जैश-ए मोहम्मदचे तळ असतील, त्याचबरोबर इतर जे काही दहशतवादी तळं आहेत ती खरं तर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आज पाकिस्तानच्या खरं तर हद्दीमध्ये आज खरं तर भारताने केला आणि भारतानं हवाई हल्ला करत जवळपास 9 दहशतवादी तळं जी आहे ती उद्ध्वस्त केली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्ताननं युद्धाची खरं तर थेट धमकी जी आहे ती भारताला दिलेली होती की हो आम्ही पाकिस्तान म्हणून भारताला जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहोत। मात्र दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावरती अमेरिका असेल, त्याचबरोबर इस्रायल असेल या देशांनी
पहाटेच खरं तर ट्विट करून भारताला समर्थन दिलं आणि हो, भारताच्या दहशतवादी विरोधाच्या लढ्यामध्ये आम्ही भारताच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत हा थेट संदेश जो आहे तो खरं तर मित्र देशांनी भारताच्या खरं तर समर्थनार्थ दर्शवून पाकिस्तानला इशारा दिला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले संबंध जे आहेत ते बिघडणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी आज खरं तर दहशतवादी हल्ला करताना भारताने घेतली। त्याचं कारण होतं भारतानं खरं तर आज पाकिस्तानची जी हवाई खरं तर हद्द ठरवून दिलेली आहे ती हद्द ओलांडली नाही आणि भारताच्याच हद्दीतून थेट 9 खरं तर दहशतवादी तळांना लक्ष्य करत दहशतवादी तळ जे आहे ते उद्ध्वस्त केले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दहशतवादी तळाची माहिती जी आहे ती पाकिस्तानी सैन्याने गुप्त पद्धतीने मिळवली। तिथली लोकेशन जे आहे ते ट्रेस करण्यात आली, लोकेशन ठरवण्यात आलं आणि खरं तर कोणालाही न कळता मध्यरात्रीच भारतानं अवघ्या 25 मिनिटांमध्ये पाकिस्तानचा थेट कार्यक्रम केला। जवळपास 50 दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या आज खरं तर कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय खरं तर सैन्याला यश आलेलं आहे, ज्याची माहिती आज खरं तर कर्नल ज्या खरं तर आपल्याला 3 वेगवेगळ्या दलाची, मग ते परराष्ट्र सचिव असतील, विंग कमांडर असतील, त्याचबरोबर कर्नल सुप्रिया कुरेशी असेल, या खरं तर 2 महिला अधिकाऱ्यांनी आणि परराष्ट्र सचिवांनी माहिती देत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये खरं तर भारताने एअर स्ट्राईक कसा यशस्वी केला हे थेट जगाला दाखवून दिलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या 9 दहशतवादी तळावरती पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळावरती आज भारतानं सर्जिकल एअर स्ट्राईक केला, त्याच्यामध्ये 9 खरं तर दहशतवादी तळं होती की ज्या या दहशतवादी तळामध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं, भारताच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी सज्ज केलं जायचं आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे दहशतवादी जे आहे ते हल्ला घडवून आणायचे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज खरं तर दहशतवादी तळावरती हल्ला करताना भारतानं 9 दहशतवादी कॅम्प जे आहे ते खरं तर नोटिफाईड केलेले होते। त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा कॅम्प होता तो म्हणजे सवाई नाला कॅम्प। या कॅम्पमध्ये अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण जे आहे ते दिलं जायचं। जवळपास 20 ऑक्टोबर 2024ला सोनमर्गमध्ये खरं तर या तळावरच्या दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता। दुसऱ्या बाजूला अजमल कसाब त्यालासुद्धा ट्रेनिंग जे आहे ते याच सवाई नाला कॅम्पमध्ये देण्यात आलेलं होतं आणि जो पहलगाममध्ये आता 2025मध्ये हल्ला झाला म्हणजे 15 दिवसांपूर्वी जो हल्ला झाला त्या दहशतवाद्यांना सुद्धा ट्रेनिंग जे आहे ते याच सवाई नाला कॅम्पमध्ये देण्यात आलेलं होतं। मात्र अगदी काही क्षणांच्या आतमध्येच भारतानं एअर स्ट्राईक करून हा तळ जो आहे तो उद्ध्वस्त केला आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। दुसरा कॅम्प होता सैयदना बिलाल कॅम्प जो मुझफ्फराबादमध्ये येतो आणि याच खरं तर कॅम्पमध्ये विस्फोटक आणि हत्यार जे आहेत ते ठेवले जायची, त्यासाठी या तळाचा वापर जो आहे तो केला जायचा। तो तळसुद्धा भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केला। तिसरा तळ होता तो म्हणजे गुलपूर कॅम्प जो खरं तर कोटलीमध्ये हा कॅम्प येतो। LOC पासून म्हणजे खरं तर लाईन ऑफ कंट्रोलपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावरती हा कॅम्प आहे आणि कॅम्पमध्ये सुद्धा खरं तर दहशतवाद्यांना जे आहे ते ट्रेनिंग दिलं जायचं। 20 एप्रिल 2023ला आणि 9 जून 2024ला ज्या तीर्थयात्री खरं तर प्रवाशांवरती हल्ला केलेला होता, या हल्ल्याची जबाबदारी जी आहे या तळावरच्या दहशतवाद्यांनी घेतलेली होती। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चौथा जो दहशतवादी कॅम्प आहे सैयदना बिलाल कॅम्प हा सुद्धा खरं तर मुझफ्फराबादमध्येच येतो आणि याच्यामध्ये विस्फोटक आणि खरं तर ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्यारं जी आहेत या कॅम्पमधून पुरवली जायची। 5वा कॅम्प आहे गुलपूर कॅम्प जो खरं तर कोटलीमध्ये आहे। LOC पासून हा सुद्धा 30 किलोमीटर अंतरावरती आहे। राजौरी आणि पूंछ सेक्टरमध्ये अशांतता निर्माण करणं आणि तिथल्या दहशतवाद्यांना खरं तर ट्रेनिंग देणं या खरं तर कॅम्पचं काम आहे। दुसऱ्या बाजूला सैयदना बिलाल कॅम्प हा सुद्धा खरं तर मुझफ्फराबादमध्येच येतो आणि बर्नाला कॅम्प जो आहे LOC पासून खरं तर 9 किलोमीटर अंतरावरती आहे आणि याच खरं तर कॅम्पमध्ये हत्यार जे आहे ते खरं तर कशा पद्धतीने हाताळली जावी, IED बॉम्ब असतील ते कशा पद्धतीने हाताळावेत याचे प्रशिक्षण जे आहे ते कॅम्पवरती दिलं जायचं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलपासून म्हणजे जो आपला पाकव्याप्त काश्मीर आहे ते खरं तर खोऱ्यामध्ये जवळपास 5 दहशतवादी तळं जे आहेत ती खरं तर आज भारतानं उद्ध्वस्त केली आणि पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जे खरं तर सियालकोटचा सर्जल कॅम्प आहे, त्याचबरोबर मरकब ए तोयमा मुदिरके म्हणजे हा खरं तर सगळ्यात मोठा दहशतवादी कॅम्प होता। जवळपास 200 एकरमध्ये हा खरं तर हजरत या खरं तर कॅम्पमध्ये दहशतवाद्यांना जे आहे ते खरं तर ट्रेनिंग दिलं जायचं आणि खरं तर या कॅम्प जो आहे तो आज खरं तर भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलेला आहे। बहावलपूर जो आहे तो सुद्धा खरं तर आज सैन्याने उद्ध्वस्त केलेला आहे आणि जवळपास 9 दहशतवादी तळावरती आज भारतानं हल्ला करत खरं तर पाकिस्तानला थेट संदेश दिलेला आहे की तुमच्याकडून ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये दहशतवाद पोचला जातो त्या दहशतवादाला आज भारतानं एअर स्ट्राईक करत खरं तर उत्तर दिलेलं आहे आणि अवघ्या 25 मिनिटांमध्ये आज भारतानं पाकिस्तानचा
थेट कार्यक्रम केलेला आहे। पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांकडून भारताला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत की आम्ही भारतावरती युद्धाची तयारी करू, जर पाकिस्तानवरचे हल्ले थांबवले नाहीत तर मग मात्र आम्हाला उत्तर द्यावं लागेल। मात्र आज केलेल्या एअर स्ट्राईकनं खरं तर भारताने हे जगाला दाखवून दिलेलं आहे की भारतावरती जर दहशतवादी पद्धतीनं कारवाई घडवून आणल्या तर आम्ही त्याच पद्धतीनं उत्तर देऊ। ज्यावेळेस खरं तर हा हल्ला झाला अवघ्या 25 मिनिटांनंतर खरं तर भारतीय या तिन्ही दलानं आज खरं तर लष्करानं ट्विट करत ऑपरेशन सिंदूर जे आहे ती या संपूर्ण ऑपरेशनची माहिती भारतीयांना दिली आणि आज भारतीयाची मान जी आहे ती खरं तर अभिमानानं फुलून आलेली आहे। खरं तर भारतीयांसाठी 22 एप्रिल जो आहे तो दुःखाचा दिवस होता। या हल्ल्यानंतर खरं तर या कुटुंबामधली हानी भरून काढता येणार नाही। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज भारतानं बदला घेत पाकिस्तानावरती थेट एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला जो आहे तो सज्जड इशारा दिलेला आहे। ज्यावेळेस खरं तर हल्ला झाला आज परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण लष्कराचं कौतुक केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासुद्धा भेटीसाठी पोहोचले आणि केलेल्या खरं तर स्ट्राईकची माहिती जी आहे ती पंतप्रधानांनी द्रौपदी मुर्मूंना दिली। मात्र आज प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक भारताविषयीचा अभिमान जो आहे, जाज्वल्य अभिमान जो आहे तो आज जागृत झालेला आहे। प्रत्येकजण आपल्या लष्कराचं कौतुक करताना पाहायला मिळतोय। नौसेना असेल, वायुदल असेल, लष्कर सेना असेल, या तिन्ही दलाचं कौतुक करताना पाहायला मिळतोय। मात्र आज खरं पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत भारतानं पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळे जे आहेत उद्ध्वस्त केलेले आहेत। आता सध्या LOC लाईन ऑफ कंट्रोलवरती पाकिस्तानकडून कुरापती केल्या जात आहेत। सकाळी खरं तर पाकिस्तानच्या सैन्याकडून गोळीबार करण्यात आला, त्याच्यामध्ये जवळपास 7 भारतीयांचा मृत्यू झालेला आहे। मात्र असं असताना त्याच खरं तर चोख प्रत्युत्तर देत भारतानं सुद्धा गोळीबार जो आहे तो पाकिस्तानच्या दिशेनं सकाळच्या वेळेस केला। मात्र पाकिस्तानला आज खरं तर भारतानं थेट संदेश दिलेला आहे, जर युद्धाची तयारी असेल, हो आमची युद्धाची तयारी आहे आणि ज्या पद्धतीनं दहशतवाद पाकिस्तानला पोचलेला आहे आज त्याच दहशतवाद्यांचे 9 तळ जे आहे पाकिस्तानच्याच हद्दीमध्ये घुसून आज भारतानं उद्ध्वस्त केलेला आहे। आणि आज प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये पहलगाममध्ये जो दहशतवाद्याने हल्ला केला त्या दहशतवादी हल्ल्याचा आज भारतानं बदला घेतलाय ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली।